कधी शांतपणे विचार केला आहे का की रात्री पूर्ण 7 ते 8 तासांची गाढ झोप घेऊनही सकाळी उठल्या उठल्या तुमचं अंग मोडून काय येतं? दिवसभर कोणतेही कष्टाचे काम न करता डोक्यावर एक अनाकलनीय जडपणा आणि अंगात अजिबात त्राण का उरत नाही? तर मित्रांनो, या थकव्याला आणि आळसाला फक्त वाढत्या वयाचा परिणाम समजून दुर्लक्ष करण्याची चूक आत्ताच थांबवा. कारण हा शरीराने दिलेला अत्यंत गंभीर इशारा आहे की तुमच्या शरीरातील ऊर्जेचे नैसर्गिक भांडार आता संपत चालले आहे. सगळ्यात मोठी गडबड तर आपल्या रोजच्या सवयींमध्ये आणि स्वयंपाकघरात होतीये. आपण ताकद वाढवण्यासाठी महागडा सुकामेवा खातो किंवा विटामिन्सच्या गोळ्या घेतो, पण आपल्या रोजच्या 5 अशा छुप्या सवयी आहेत ज्या या ताकदीला शरीरात टिकूच देत नाहीत. जोपर्यंत तुम्ही तुमच्या शरीराला आतून सुस्त करणाऱ्या या 5 मोठ्या चुका थांबवत नाही, तोपर्यंत शरीराची ही डाऊन झालेली बॅटरी तुम्ही काहीही खाल्ले तरी कधीच चार्ज होणार नाही. आज आपण कोणत्याही नेहमीच्या दुखण्यावर नाही, तर शरीराला 24 तास ॲक्टिव्ह ठेवणाऱ्या विज्ञानावर बोलणार आहोत. पुढची 3.5 ते 4 मिनिटं तुमच्या दैनंदिन जगण्याची पद्धत बदलून टाकणार आहेत. त्यामुळे 1 सेकंदही स्किप न करता हा व्हिडिओ अत्यंत लक्ष देऊन शेवटपर्यंत नक्की पहा. आपल्या शरीराला आतून पूर्णपणे सुस्त करणारी पहिली मोठी सवय म्हणजे दुपारचे पोटभर जेवण आणि पांढरा भात. जेव्हा आपण दुपारी जास्त प्रमाणात पांढरा भात खातो, तेव्हा रक्तातील कार्बोहायड्रेट्सची पातळी अचानक खूप वाढते. विज्ञानानुसार हा जड भात पचवण्यासाठी आपल्या शरीराची बहुतांश ऊर्जा आणि रक्तप्रवाह पोटाकडे वळवला जातो. परिणामी मेंदूकडे होणारा रक्तप्रवाह काही काळ संथ होतो, ज्यामुळे मेंदू सुस्तावतो आणि दुपारी जेवल्यानंतर आपल्याला अचानक प्रचंड आळस आणि थकवा जाणवू लागतो. दुसरी भयंकर चूक म्हणजे सकाळी उठल्या उठल्या रिकाम्या पोटी चहासोबत बिस्किटं, खारी किंवा टोस्ट खाणे. मैद्यापासून बनवलेली ही बिस्किटं आणि साखरेचा चहा शरीरात जाताच रक्तातील ग्लुकोजची पातळी अचानक खूप वाढवतो, ज्याला विज्ञानात शुगर स्पाइक म्हणतात. यामुळे सुरुवातीला पाऊण तास खूप ताकद वाटते, पण त्यानंतर ही ऊर्जा तितक्याच वेगाने खाली कोसळते, ज्याला शुगर क्रॅश म्हणतात. यामुळेच सकाळी 11 वाजल्यापासूनच शरीर पूर्णपणे गळून गेल्यासारखे वाटते. आता तिसरी आणि सर्वात घातक सवय म्हणजे जेवल्या जेवल्या लगेच 1 ते 2 ग्लास पाणी पिणे. आयुर्वेदानुसार जेवल्या जेवल्या लगेच जास्त पाणी प्यायल्याने पोटातील पाचक अग्नी म्हणजेच जठराग्नी पूर्णपणे शांत होतो. यामुळे आपण खाल्लेले अन्न व्यवस्थित पचण्याऐवजी पोटात सडू लागते, ज्यातून शरीरात आम म्हणजेच अत्यंत विषारी कचरा तयार होतो. हा कचरा नसांमध्ये सुस्ती आणि शरीरात कायमचा जुनाट थकवा निर्माण करतो. आता चौथी चूक म्हणजे आहारात मैद्याच्या बेकरी प्रोडक्ट्सचा अतिरेक करणे. खारी किंवा ब्रेडमध्ये फायबरचे प्रमाण 0 असते. हे मैद्याचे चिकट पदार्थ आपल्या आतड्यांना आतून चिकटून बसतात आणि आपण खाल्लेल्या अन्नातील मुख्य पोषक तत्वांचे, विटामिन्सचे शोषण पूर्णपणे थांबवतात, ज्यामुळे शरीर दिवसभर थकलेले राहते. आणि 5वी चूक म्हणजे दुपारची 1 ते 2 तासांची लांब लचक झोप. दुपारी जेवल्यानंतर जास्त वेळ झोपल्याने शरीरातील कफ दोष वाढतो, नसा सुस्तावतात, डोके जड होते आणि संपूर्ण दिवस आळसात जातो. दुपारची फक्त 15 ते 20 मिनिटांची वामकुक्षी शरीरासाठी पुरेशी असते. आता या 5 चुकांवर कायमचा पडदा टाकून शरीरात तातडीने ताकद वाढवण्यासाठी आजच रात्री मखाना, खजूर आणि जायफळाचे विशेष दूध घ्यायला सुरुवात करा. मखानाला विज्ञानात अँटी फटीग म्हणजेच थकवा मुळापासून उपटून काढणारे सुपरफूड मानले गेले आहे. कढईत थोडेसे शुद्ध तूप टाकून 1 वाटी मखाने हलकेचे भाजून घ्या आणि ते रोज रात्री चावून खा. या मखान्यांमधील मॅग्नेशियम आणि पोटॅशियम हाडांची कमजोरी अवघ्या 1 आठवड्यात गायब करते. यासोबतच 2 काळे खजूर 1 ग्लास कोमट दुधात उकळून घ्या. उन्हाळा असल्यामुळे हे दूध शरीरात जास्त गरम पडू नये म्हणून यात अर्धा चमचा खडीसाखरेची पावडर आणि 1 चिमूटभर जायफळ पावडर नक्की टाका. जायफळामुळे रात्री गाढ झोप लागते, ज्यामुळे मेंदू शांत होतो. हे खजुराचे दूध रक्ताची कमतरता वेगाने भरून काढते आणि सकाळचा आळस कायमचा बंद करून शरीराला नवीन ऊर्जा देते. मित्रांनो, स्वयंपाकघरातील या 5 चुका बंद करून जर तुम्ही हा मखाना खजुराचा नैसर्गिक उपाय नियमितपणे फक्त 7 दिवस केला, तर तुमच्या शरीरातील तो जुनाट थकवा कायमचा दूर होईल आणि वयाच्या 50 नंतरही तुमच्या अंगात कमालीची चपळता आणि ताकद येईल. पण एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. अंगात ताकद येत असताना आपल्या शरीरात असा एक महत्त्वाचा सांधा आहे, जो आपण रोज बसताना किंवा चालताना चुकीच्या पद्धतीने वागवतोय आणि त्यामुळेच म्हातारपणात गुडघे कायमचे निकामी होतात. ती भयंकर चूक कोणती आणि गुडघे आयुष्यभर निरोगी आणि मजबूत कसे ठेवायचे, हे आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर आणि शास्त्रीय पुराव्यांसह पाहणार आहोत. तो व्हिडिओ मिस करू नका. आजची ही थकवा घालवण्याची माहिती तुम्हाला कशी वाटली? मला कमेंट करून नक्की सांगा. आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ गरजूंपर्यंत नक्की शेअर करा. स्वतःची काळजी घ्या, सुरक्षित रहा.
धन्यवाद.